समाजाचं भूषण वाळगावचे सुपुत्र आहेत, ओनरी आहेत त्या टीमचे, त्यांचा सन्मान होतोय. या फोटो घ्या. सूरज लांजेकर फोटो घेत आहेत. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते आहेत सगळे. माजी उपसरपंच नागाव यांनी हे आकर्षक चषक दिलेले आहे. त्याचवेळी तृतीय क्रमांकाचा चषक आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा करतोय तो राकेश. या षटकातला पहिला चेंडू, वेगळ्या पद्धतीची थोडीशी शैली, चांगला फटका आहे. स्क्वेअरला फाईन लेगच्या दिशेने जातोय. दुसऱ्या क्षेत्ररक्षण झालंय. तृतीय क्रमांकाचं जे आकर्षक चषक आहे सुकाई एंटरप्राइजेस संतोष नारायण कुंभार कोळकेवाडी यांच्याकडून पुरस्कृत केलेलं आहे. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं जे चषक आहे पुरस्कृत केले तर राजेंद्र काशीराम साळवी कोळकेवाडी यांनी पुरस्कृत केलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किशोर गणपत साळवी कोळकेवाडी, संचालक आहेत ते संत गौरव कुंभार विकास मंडळाचे, त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. उत्कृष्ट फलंदाज राकेश तुकाराम साळवी कोळकेवाडी पुणे इथे स्थायिक असणारे, यांनी पुरस्कृत केलेलं आहे. डाव्या हाताचा फलंदाज आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आई वडिलांच्या सन्मानार्थ श्री अबंगोबी दीपक महाराज साळवी यांनी पुरस्कृत केलेला आहे. प्रत्येक सामन्याचे जे सामनावीर आहेत त्याला अनंत बागवडे यांच्या स्मारक आणि जी सर्व सन्मान चिन्ह आहेत ते आपल्याला सुभाषराव गुडेकर जिल्हाध्यक्ष आणि सुरेश शेठ उर्फ बावाशेठ गुडेकर यांनी पुरस्कृत केलेले आहेत भिले. त्याचबरोबर पूर्ण चेंडू या स्पर्धेला अरविंद गुडेकर यांनी दिलेले. या षटकांना अतिशय सुरेख फटका आपण बघतोय. स्वीप मारण्याचा प्रयत्न आहे. आपण इंग्लंडचा एक क्रिकेटपटू होता निक नाईट, अतिशय जबरदस्त असे फटके खेळायचं स्वीपचे, जबरदस्त फटका. मात्र 30 यार्ड मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. संघाची स्थिती आहे ती बिनबाद 2. दुसरं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आणि 300 पाणी बॉटल आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केले ते वैभव साळवी, गेल्या वर्षीही त्यांनी पाणी बॉटल दिल्या होत्या. सर्व या देणगीदारांचं अतिशय मी पुन्हा एकदा संत गौरव कुंभार विकास मंडळ चिपळूण आणि युवा आघाडीच्या वतीने त्यांचे खूप खूप असे धन्यवाद मानतो, आभार मानतो. खरं तर हे आपण दिलं नसतं तर अशी स्पर्धा होणं फार कठीण काम असतं. चांगले आपण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. असेच आपले नेहमीच आमच्यावर मोलाचे सहकार्य लाभोत ही मी गौरवाच्या चरणी प्रार्थना करतो. निश्चितच सामन्याला सुरत होते. नॉकआउटचे सामने आहेत. पहिल्या सामन्यामध्ये गांधारेश्वर बेडे संघ, निश्चित रविदादांच्या चेहऱ्यावर आपण हसू बघताय. त्यांचा संघ निश्चित पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. निश्चित स्मित हास्य आहे. संध्याकाळची थोडीशी रंगत वाढणार आहे. निश्चितच रविदादा यांच्या चेहऱ्यावर निश्चित हास्य आहे. आता पुढच्या खेळाडूंना कानमंत्र देतील निश्चित की पुढचं नेमकं काय नियोजन असेल. स्वतः मालक आहेत. या षटकाचा लेफ्ट हँड बॅट्समन आहे. पॉइंट आपण ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण बघू शकता. पॉइंट आहे, गली आहे, कव्हर आहे. या षटकातला हा चेंडू स्टेट ड्राईव्ह खेळलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जातोय. एक धाव करते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक 2 धाव मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संघाची धाव संख्या आहे 6 बिनबाद 6. चालू असलेला सामना संत गुरुगाव काका 11 विरुद्ध क्वालिटी किंग नागावे. सौरभचा पुढील चेंडू सामना करतोय तो देवेंद्र शिरकर आणि फटकार मारलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली देवेंद्र आणि नागेशने. 2 धावे समाधान मानतोय तो देवेंद्र. अर्थातच 2 धावांची भर पडलेली संघाच्या धावसंख्येमध्ये. संघाची धावसंख्या 8. सौरभचा पुढील चेंडू सामना करतोय देवेंद्र शिरकर, ज्याला क्रिकेटची आवड आहे, ज्याने धोम बलकोडी धरण या क्रिकेट संघाकडून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवलंय असं देवेंद्र शिरकर. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केले. 1 धाव समाधान मानतोय तो देवेंद्र शिरकर.
षटक संपलंय. एका षटकानंतर संत गुरुगावा खेळडी संघाची धावसंख्या बिनबाद 9. पंच सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्या सर्व सामने पूर्ण करायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. सर्व संघांना आव्हान, आपल्याला संध्याकाळी 4:30 पर्यंत सर्व सामने पूर्ण करायचे आहेत. सर्वांनी सहकार्य करायचे. दरम्यान बॉलिंगसाठी चंद्रकांत निवळकर, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतो चंद्रकांत निवळकर. सामना करतील ते देवेंद्र शिरकर. आणि या मल्लाचा चौका राहुनी भोका हा मारलाय चौका. युवा आघाडीचे उपाध्यक्ष दिनेश गुडेकर, सरचिटणीस विजय गुडेकर व संघटक मंगेश गुडेकर यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार मारला देवेंद्र शिरकर आणि चंद्रकांतचा पुढील चेंडू गुरुगाव खेळडी संघाचे देवेंद्र शिरकर. चेंडू निर्धाव. त्यानंतर पुढील चेंडू सामना करताय देवेंद्र शिरकर. समर्थन येतो देवेंद्र शिरकर यांना. देवेंद्र शिरकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर क्रिकेटची आवड, गावची ओढ यासाठी त्यांनी खास वाईवरनं धुळकेवाडीमध्ये आपली बदली करून घेतले. काहीसा चेंडू समजत नाही येतो देवेंद्र शिरकर यांना. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय चंद्रकांत निवळकर. पुढचा चेंडू सामना करता देवेंद्र शिरकर आणि लेग साईडला मारला चेंडू. एक धाव पूर्ण केले. एका धावेवर समाधान मानता येते. एका धावेची भर पडली. अर्थातच संघाच्या धावसंख्येमध्ये संघाची धावसंख्या 14. शेवटचा चेंडू सामना करतील ते राकेश. बाद झाले. संघात बसलेला पहिला धक्का 14व्या धावसंख्येवरती. धन्यवाद. अतिशय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची स्थिती आपण पाहू शकता. स्कोर जातोय 1 विकेटच्या मोबदल्यात 14. मात्र देवेंद्र आहे या सामन्यासाठी. मगाशी रविदादाचा संघ होता आणि आता प्रकाश साळवी जे तालुका अध्यक्ष आहेत आपल्या मंडळाचे, त्यांचा संघ खेळतोय आणि खास आपल्या संघाला सपोर्ट देण्यासाठी ते पॅव्हेलियन मध्ये उपस्थित आहेत. खुश दिसतात. शेट धावसंख्या आपण बघू शकता. 1 विकेटच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली 14 ही धावसंख्या. चांगली सुरुवात आहे. मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे अजून. 2 षटकामध्ये निश्चितच 10 आणि 20 धावा जर आल्या तर निश्चित आपला संघ वरचढ होऊ शकतो. निश्चित देवेंद्र सारखा फलंदाज आहे तुमच्याकडे. निश्चितच एक चांगला आणि आपला सुपुत्र आता आलेल्या फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर्स नेम. बॉलरचं नाव सांगायचंय सुशांत आणि फलंदाजीसाठी आलाय तो
नरेंद्र वैयक्तिक पहिलं तर संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय तो सुशांत नरेंद्रसाठी. मात्र देवेंद्र नरेंद्र आणि देवेंद्र एक अनुरूप अशी जोडी आपण पाहतोय. गेले कित्येक वर्ष या जोडीचं नाव आपण ऐकतो. मात्र हीच जोडी ग्राउंडवर पाहायला मिळते. अण्णा गोडेकर चहाचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात. या षटकातला पहिला चेंडू राईट महेश पडवेकर, उपाध्यक्ष दिनेश वाळकर, जगीरदार संतोष साळवी यांचा नरेंद्र जो आला होता बॅटिंगसाठी चेंडू बघितला बॅट मारला चेंडू सरळ चेंडू भेटावला मिड विकेट बॉटलच्या बाहेर 6 धावांसाठी. प्रकाश शेठ मात्र असताना दिसत आहेत. अध्यक्ष जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याची हितगुज करतायत. निश्चित चांगली धावसंख्या पाहायला मिळते. आकार येतोय. थोडासा बदल केला जातो. ऑफसाईड क्षेत्ररक्षण नरेंद्रसाठी पाहू शकता. पॉइंट आहे गलीचा एक क्षेत्ररक्षक आहे. एक लेग गली आहे. हे 30 यार्ड मधलं क्षेत्ररक्षण आपण बघताय. थोडासा बदल केला जातोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण वाढवलं जातंय. मात्र काही नियम आहेत. नियमानुसार चालायला लागतं. बघूया निश्चित पुन्हा एकदा तिकडचा जो क्षेत्ररक्षक आहे तो इकडे वळवला जातोय. जबरदस्त बॅटिंग केली. बॅकफुटवर आला. निश्चित चांगला फटका. चेंडू बॅटच्या फटक्यात होता. निश्चित गेला मिड विकेट बॉटलच्या बाहेर. हा चेंडू प्रोटेक्शन आता आपण ऑन साईडला बघतो. या षटकातला पुढचा चेंडू राईट विकेट मारा करतोय. आपण नाही का चेंडू मात्र चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू आहे. आताचा चेंडू खाली राहिला होता त्यामुळे तो बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. आपण विकेट थोडंसं बघितलं. चेंडू कधी वरती येतोय कधी खाली राहतोय. हे क्रिकेटमध्ये नेहमी चालत असतं. मात्र जर फलंदाजाची नजर जर चेंडूवर अतिशय तीक्ष्ण असेल तर निश्चितच त्याने तो फायदा उचलत असतो. चांगला स्पीड आहे गोलंदाजीला. मात्र चेंडू गुडलँड स्पॉटला फेकणं अतिशय फार महत्वाचं आहे. या चेंडू चेंडू आहे. आता मात्र फसवलाय. क्रिकेट जर आपण जाणकार असाल तर हा चेंडू स्लोअर वन केला होता. पहिले 2 चेंडू फास्ट होते. आपल्याकडे एक जे यंत्र नाहीये चेंडूची गती तपासण्याचं. मात्र हा चेंडू स्लो होता. त्याचा फायदा मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट चेंडू म्हणजे संघाची स्थिती आपण बघू शकता. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 1 विकेटच्या बदल्यात 20 ही धावसंख्या चांगली धावसंख्या आहे. या षटकाचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट पंचांना क्रॉस केला. हा गुडल्या स्पॉटचा चेंडू जातो स्क्वेअर लेग पॉइंटच्या दिशेनं. किती धाव मिळतात बघूया. स्क्वेअर लेग पॉइंटच्या बाहेर जातो चेंडू. राहुनी बोका हा मारलाय चौका. युवा आघाडीचे उपाध्यक्ष दिनेश गुडेकर, सरचिटणीस विजय गुडेकर व संयोजक मंगेश गुडेकर यांचा सनसनीत चौकार. जबरदस्त फटका बघतोय आपण एकदा. कधी गोलंदाज कमबॅक करतोय कधी बॅट्समन कमबॅक करतोय. आता मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो. जो सेकंड 1 डाऊन साठी आलेला देवेंद्र अतिशय सुरेख फलंदाजी करताना पाहायला मिळतो. या षटकाचा पुढचा चेंडू अतिशय बहुमूल्य चेंडू असणार आहे. या षटकातला हा पुढचा चेंडू आपण ऑन साईडचं क्षेत्ररक्षण बघतो. पूर्ण प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. मिड विकेटला लॉंग ऑनला आहे. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय. चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण. टेनिस बॉल आहे. तिथं जर राहिला असता तर निश्चित हा चौकार गेला नसता. उपाध्यक्ष दिनेश गुडेकर, सरचिटणीस विजय गुडेकर व संयोजक मंगेश गुडेकर यांचा सनसनीत चौकार. देवेंद्र आला आणि या सामन्यामध्ये जी जनकत आहे निश्चित प्रकाश निश्चित खुश दिसत आहेत. निश्चित या सामन्यामध्ये या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे. फार महत्वपूर्ण चेंडू आहे. मला वाटतं थोडस सुशांतने थोडस माइंड गेम खेळणं फार गरजेचं असतं. या षटकात राईट ओव्हर द विकेट हा जोरदार चेंडू आहे. मात्र चतुर फलंदाज आहे. त्यामध्ये चेंडू आहे. चेंडू 4 धावांसाठी. हा मारलाय चौका. युवा आघाडीचे उपाध्यक्ष दिनेश गुडेकर, सरचिटणीस विजय गुडेकर व संयोजक मंगेश गुडेकर यांचा सनसनीत चौकार.
एक गडी बाद 32 धावसंख्या झालेली आहे. एक गडी बाद 32 धावसंख्या झाली आहे. दरम्यान ओव्हर संपलाय. डीजे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. चिपळूण तालुक्याचे उभरते युवा नेतृत्व रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिरकर गोलंदाजी करायला सो चंद्रकांत निवळकर वैयक्तिक दुसरं संघातर्फे तोसाठी गोलंदाज चंद्रकांत निवळकर. सामना करतील ते देवेंद्र शिरकर. संघाची धावसंख्या झाली 3 षटकानंतर 1 बाद 30. पंचांना विनंती आहे सामने आपल्याला लवकर संपवायचे आहेत. जरासं सर्वांनी सहकार्य करा. यापुढील होणारा सामना आहे समर्थ पेढे वर्ष दत्तताई तनाळी दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया यायचं आहे. या सामन्याची नाणेफेक होईल. मी प्रकाश शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभासने या सामन्याची नाणेफेक होईल. 1 ओव्हर नंतर होणार आहे. तुम्ही शांत राहा. तुमची धाव संख्या झपाट्याने वाढणार आहे. यात मात्र शंका नाही. चंद्रकांतचा पुढील चेंडू सामना करतोय देवेंद्र शिरकर आणि अलेक साईडला मारला चेंडू उंच आणि झेल सुटलेला आहे. काहीसा चेंडू समजला नाही तो क्षेत्ररक्षकाला. धावाची भर पडली ती संघाच्या धावसंख्येमध्ये. संघाची धावसंख्या 1 बाद 34. मगाशी मी बोललो होतो की 40 धावांचं उद्दिष्ट आलं तर निश्चित एक मोठी धावसंख्या होऊ शकते. एक फायटिंग टोटल इथं आपण पाहू शकता. कारण चंद्रकांत सारखा एक फलंदाज जबरदस्त फलंदाज आहे जो क्वालिटी किक या संघाकडे चंद्रकांत सारखा एक जबरदस्त आणि जो त्याने लेदर बॉल क्रिकेटमध्ये गाजवलेला आहे. मी त्याची फलंदाजी लहानपणापासून पाहतोय. अतिशय खतरनाक फलंदाज आहे. मात्र हा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता. नेटचा बॅटवर येत नाहीये देवेंद्रचा. मात्र नरेंद्र मात्र या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये चांगला आकार दिलाय. आणि हा जो चंद्रकांत आहे तो गोलंदाजी करतो तर अतिशय चतुर गोलंदाज आहे तो. आपण पाहू शकता याच्या टाकापुरता चेंडू. मगाचा चेंडू स्लोवर होऊन होता. आत्ताचा चेंडू फास्टर होऊन होता. चेंडू जातोय स्थिरक्षकाकडे. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 1 विकेटच्या ओव्हरला 34 धावसंख्या आहे. देवेंद्र शिरकर यांना संघ मालकांची सूचना 1 रन काढून दररोज स्ट्राईक द्या आणि पुन्हा एकदा मारला चेंडू. दरम्यान देवेंद्र शेरवान पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. कैलासवासी कृष्णा भिवा गुडेकर यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण अण्णा गुडेकर आणि मारुती गुडेकर यांची बळीची तारीख. आपण ज्या व्यक्ती बॅट्समन नेम सांगायचंय. चेंडू सामना करतोय तो नरेंद्र षटकार. काही षटकाराची आतिषबाजी करतोय तो नरेंद्र. महेश पडवेकर अध्यक्ष दिनेश वाहळकर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. फार महत्वाचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला आहे तो देवेंद्र. आपण या षटकात शेवटचा चेंडू बघतोय. हा मात्र थोडा चेंडू आहे. चेंडू होता हॅलो धोका खोलला. काय? मात्र खराब क्षेत्रक्षण पाहतोय. 2 धावांचा इजाफा मिळतो. 3 धावांचा प्रयत्न आहे. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न आहे. मात्र या 2 धावांच्या संघाची धाव संख्या आहे 2 विकेटच्या मोबदल्यात. अरे व्हॉलीबॉलची मॅच चालली काय? प्रकाश शेट्टींना मी मगाशी सांगितलं होतं 40 क्रॉस म्हणजे 40 प्लस झालेले आहेत. 42 झालेले आहेत. संघाला जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. आणि मी प्रकाश शेट्टींना विनंती करतो की आपण टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. नाणेफेक उडवून घ्यायचे. टॉस का बॉस. संघाचे सर्व खेळाडू कशी यायचे स्वामी संघ गोळा
खेळ रंगलाय खास नव्या सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. युवा आघाडीचे कार्याध्यक्ष सुशांत साळवी व युवा कार्यकर्ते सूरज लांडेकर यांच्याकडून टॉस का बॉस. हॅलो शेठना मी विनंती करतो का पण टॉस साठी यायचं. या या झाली व्हॉलीबॉलची या महेश आणि दिनेश हे युवा आघाडीची जोडी आहे. टॉस का मी काय म्हणतो मग सकाळ लावतो वरून खेळला माकडे मी येता मोदीच्या आम्ही 10 वाजता गावात येत आहो आज चला टॉस का बॉस होतोय हे तुझं राखतो काय तर बोल बॉल मी त्याच्यावर गायब करून घेऊन चिपळूणमध्ये खेळ रंगलाय खास नव्या सामन्यासाठी पाहूया कोण होणार चौला बॉल लागला त्याला आवाजच नाही जाय. युवा आघाडीचे कार्याध्यक्ष सुशांत साळवी व युवा कार्यकर्ते सूरज लांडेकर यांच्याकडून टॉस का बॉस. चालेल टॉस उडवला गेलेला आहे. विजय थांबा. परत टॉस केला जातोय. मैं तुम्हारे साथ नहीं रह सकती. क्यों? क्या हुआ? मेरे घर वाले नहीं माने. ये मैं तुम्हारी नहीं. दत्तसाई सनाई संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आदरणीय सन्माननीय प्रकाश साळवे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झालेले आहे आणि नक्कीच वेगळं काहीतरी घेऊन आलेलं आहे असं मगाचपासून असं मी म्हणतो. सनाळी संघाचा कर्णधार महेश याने आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये असे एक महेश बद्दल तुम्हाला एक सांगतो जो ज्या संघात जातो ती टीम जिंकण्याच्या मार्गावर असते आणि निश्चितच बघूया दिनेशची त्याचा सामना आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्री संत गोरा कुंभार प्रीमियर लीग चिपळूण उपस्थित सर्व बक्षीसदारांची देणगीदारांची संघमालक खेळाडू आणि स्पर्धेमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट रसिकांची श्री संत गोरा कुंभार नागरी पसंत चिपळूण खेरडी रत्नागिरी कुंभार समाज जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुभाषराव उडेकर आणि श्री संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण तालुका अध्यक्ष प्रकाश साळवी यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत. धन्यवाद टीजे. मगाशी मी तुम्हाला देणगीदारांची नावं सांगितली. त्याचबरोबर आता मी तुम्हाला एक माहिती देतो की गौरवबागा 11 खेरडी ही टीम आहे. या टीमचे मालक आहेत प्रकाश शेठ साळवी यांनी ही टीम विकत घेतली. त्याचबरोबर अनुदत्त कन्स्ट्रक्शन ऑरियन्स 11 रामपूरची टीम आहे ती टीम विकत घेतली. दीपक शेठ शिरकर त्याचबरोबर राधाकृष्ण 11 वहाळ ही टीम आहे डॉक्टर निलेश कुंभार यांनी विकत घेतले. क्वालिटी किंगची किंग 11 नागावेची जी टीम आहे ती विष्णू साळवी यांनी विकत घेतले. स्वामी 11 कोळकेवाडीची टीम आहे ती विकत घेतले मंगेश साळवी. त्याचबरोबर समर्थ 11 पेडेची जी टीम आहे बबन शेठ पडवेकर आणि जनार्दन शेठ मालवणकर यांनी ती टीम विकत घेतले. त्याचबरोबर गांधारेश्वर RS मुरादपूर ची टीम आहे ती रविदादा साळवी त्याचबरोबर अमित गुलबारकर या दोघांनी मिळून ती टीम विकत घेतलेली आहे. आणि दत्तसाई 11 तनाळी जो आमचा युवा आघाडीचा अध्यक्ष आहे तो दरवर्षी टीम घेतो त्याने टीम विकत घेतले. दत्तसाई 11 तनाळी आणि त्या टीमचे ओनर आहेत महेश पडवेकर आणि दिनेश वहाडकर हे आहेत संघ मालक. संघ मालक मात्र जे जिंकतील त्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू असणार आहे. प्रकाशांच्या चेहऱ्यावर मात्र निश्चित आता हसू आहे. हे जायचं टार्गेट आहे. निश्चित एक मी म्हणेन की क्वालिटी किंग संघाकडे एक दर्जेदार अशी फलंदाजी आहे आणि त्या मधला दर्जेदार खेळाडू जर आपल्याला संभ्रम आणि तो बंडे आहे. बंड्याने जर चांगली कामगिरी केली तर निश्चित आपण मग गेल्या वर्षी फिरवतात स्पर्धेमध्ये बंड्याची कामगिरी साहेब बघितली असाल. अतिशय दर्जेदार बंड्या खेळला होता. अतिशय लीडर वॉर क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि त्याच्याकडे जबरदस्त स्ट्रोक आहे. तर क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. फॉर्म कधी येईल कधी राहील हे सांगता येत नाही. नंतर चांगली गोलंदाजी करायला पाहिजे ते खेळणी संघाच्या खेळाडू. संदेश सामना करेल चंद्रकांत निवळकर. पहिला चेंडू ऑफसाईड बाहेर चेंडू वाईड डाव. एक अवंत धाव्याची भर पडली ती संघाच्या धावसंख्येमध्ये. क्वालिटी किंग नागावे. स्ट्राईक बाय चंद्रकांत. नॉन स्ट्राईक बाय सौरभ.
त्याचा पुढे चेंडू सामना करतोय चंद्रकांत आणि हा चेंडू बघते आपण लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 4 बाहुली धावांसाठी बोका हा मारलाय चौका. युवा आघाडीचे उपाध्यक्ष दिनेश गुडेकर, सरचिटणीस विजय गुडेकर व संघटक मंगेश गुडेकर यांचा सनसनीत चौकार. वैन खेळाडूचं निश्चित लक्ष असणार आहे पट्ट्याकडे, कारण आपण बघतोय चेंडू 30 यार्डच्या बाहेर मारलाय. लॉंग ऑनच्या वरून मारलाय चेंडू. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी मोठा फटका होता हा. मात्र चेंडू आणि खेळ होऊ शकतो. कलिंगा क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. सोपा झेल आहे. हा झेल नव्हता. हा मला वाटतं आपल्या हाती मॅच गेला असं मला वाटतं, कारण बंड्या फार महत्वपूर्ण विकेट होती. सोपा झेल होता. गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला होता. ज्याप्रमाणे मेघरा चेंडू ठेवतो त्याप्रमाणे ठेवला होता. गलीच्या दिशेने चेंडू आला होता. एक सोपा झेल सोडलेला आहे. बंड्याला जीवदान मिळतं. या जीवनाचा फायदा बंड्या उचलतो का थोड्याच वेळात. त्याचा पुढे चेंडू सामना करतोय सौरभ आणि कैसा चेंडू समजला नाही तो सौरभ याला. संघाची धावसंख्या 6. पुन्हा एकदा सामना करेल सौरभ. चेंडू एक धाव पूर्ण केले. दुसरं धाव देखील पूर्ण केले. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. चंद्रकांत आणि सौरभ यांच्यामध्ये 2 धावांची भर पडली. अर्थातच संघाच्या धावसंख्येमध्ये. पुन्हा एकदा सामना करेल सौरभ. एक सोटी धाव घेतली ती चंद्रकांत आणि सौरभ यांनी. अर्थातच आपल्या संघाचा धावता ठेवतात ते. तुमच्याद्वारे कॉल केला गेलेला नंबर यावेळेस नेटवर्क कव्हरेज एरिया म्हणजे नागाळगावचे ज्येष्ठ नागरिक हरिभक्त पारायण सखाराम महाराज साळवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. चला शेवटचा चेंडू या चित्रपटात बंड्याचा. काय झालं मॅचचा? जबरदस्त फटका बॅकफुटवर. चाललोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. फायनल कधी आहे? 2 धावा मिळताय. संघाची स्थिती आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पक्का ना? 11 धावसंख्या आहे. म्हणजे धावांचा काय पण करून जिंका. मी येतोय. आपण बघू शकता बंड्याची बॅटिंग. या दरम्यान ओव्हर संपला जातोय. या मला फोन ओव्हर लाव. झालेली आहे. धावांची शर्यत संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. चिपळूण तालुक्याचे उभरते युवा नेतृत्व रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रदीपजी शिरकर व युवा आघाडी चिपळूण सरचिटणीस संतोष साळवी यांच्याकडून ओव्हर संपली. धन्यवाद डीजे. अतिशय जबरदस्त अशी कामगिरी पाहतो आपण बंड्याची. जोपर्यंत बंड्या ग्राउंडवर असेल निश्चितच पारड निश्चित कमी नसणार आहे. नागावे संघाचं दीपेश जो नागावे संघाचा कर्णधार आहे दीपेश साळवी क्वालिटी किंगचा मालक आहे. निश्चितच बंड्यावर फार मदार आहे. बंड्याचं खरं तर जबरदस्त असं क्रिकेटचं करिअर आहे. मात्र बॅड लक असतं कधी आपले खेळाडू पुढे जात नाही. त्याला कारण असतं. दादर क्रिकेट अकॅडमीला जॉईंट होता लेदर बॉलमध्ये. एक इंजुरी झाली. चंद्रकांत पंडितच्या अकॅडमीला पण गेलेला होता बंड्या. मात्र अतिशय 7व्या क्रमांकाला येऊन 50 लावली होती. मात्र हात मोडल्यामुळं नंतर क्रिकेटमध्ये पुन्हा गेला नाही बंड्या. मात्र जबरदस्त बॅटिंग आहे त्याची फटके तुम्ही बघू शकता. कारण त्यावेळेचा त्यांचा कोच बंड्यावर एवढा फिदा होता की बंड्याला त्याने सांगितलं होतं तू कुठल्याही परिस्थितीत क्रिकेट सोडायचं नाहीये. मात्र तो बॅकफुटवर आला आणि आज तो ग्रामीण लेवलला खेळतोय. या दरम्यान बंड्या मात्र आता नॉन सेकंडला आहे. वैयक्तिक पहिलं संघात कुस्ती घेऊन येतो देवेंद्र शिरकर. सामना करेल सौरभ. स्ट्रेट मारलेला
काय एक धाव पूर्ण केले ते सौरभ याने एका धावे समाधान लागतं माना ते सौरभ यांना अर्थातच एका धाव्याची भर पडते संघाच्या धावसंख्येमध्ये. सुरुवात आहे मी म्हणेन निश्चितच क्वालिटी संघाची मात्र मोठं आव्हान आहे. 43 धावांचा उद्दिष्ट आहे वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरी षटक घेऊन आलेला. आता मात्र स्ट्राईकला आहे तो बंड्या क्षेत्ररक्षण आपण बघू शकता. या षटकांना चेंडू हलके ग्लान्स केला चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या तिथे क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक येतो एकच धाव मिळते. आता मात्र थोडस निवांत होतो बंड्या काही धावसंख्या होते 13 दुसरं षटक प्रगती पथावर आहे. ही 2 षटकं फार महत्वाची आहे. यानंतर जे षटक आहे सेकंडला ते फार महत्वाचं षटक आहे. मी पुन्हा एकदा यांना विनंती करतो समारोप करण्यासाठी. काहीसा चेंडू समजला नाही तो सौरभ याला चेंडू हा निर्धाव झालाय. क्वालिटी किंगचे मालक यांना आपल्या संघाकडून चांगल्या विजयाची अपेक्षा. त्याचप्रमाणे पुढील चेंडू देवेंद्रचा सामना करते सौरभ. मध्ये क्षेत्ररक्षक होते देवेंद्र यांनी करतोय तो देवेंद्र शंकर. गुडेकर साहेब आता आपण बघू शकता या षटकामध्ये अतिशय गोलंदाजी झालेली आहे. पहिलं षटक नागडं होतं मात्र जो नॉन स्ट्राईकिंगचा फलंदाज आता स्ट्राईकला बंड्याला स्ट्राईक फार मिळणं गरजेचं होतं. निर्धाव चेंडू ब्लॉक असणारा चेंडू तर जातोय स्थिरकडे निर्धाव चेंडू कमालीची जबरदस्त गोलंदाजी देवेंद्र शिरकर यांच्याकडून ज्याने मिरवणीमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अतिशय क्रिकेट स्पर्धा गाजवली होती. आपण बघू शकता गुडेकर साहेब आपण बघू शकता बंड्याला त्याने नॉन स्ट्राईक एंडला उभं ठेवलं अक्षरशः. आता बंड्या स्ट्राईक फार महत्वाचं होतं मात्र तसं होत नाहीये. बंड्या नॉन स्ट्राईक एंडला हे दुर्दैव आहे क्वालिटी किंग संघाचं. या षटकातला पुढचा चेंडू देवेंद्रचा लेफ्ट हँड विकेट मारा बंड्याचा 2 धावा करण्याचा प्रयत्न असेल मात्र मला वाटत नाही दुसरी धाव मिळेल. निश्चितच एका धावेवर समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या आहे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावसंख्या दरम्यान ओव्हरची समाप्ती होते. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत बघा. आता गुडेकर साहेब आपण बघू शकता पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या या षटकामध्ये 3 धावा दिल्या. निर्णायक जे हे षटक आहे ते दुसरं म्हणजे तुम्ही कुठल्याही क्रिकेटमध्ये जा IPL मध्ये जा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जा कसोटी क्रिकेटचं नाव घेणार नाही कारण तिथे षटकं भरपूर फेकली जातात. मात्र मर्यादित क्रिकेटच्या मध्ये जर आपण गेलं तर सेकंड लास्ट ओव्हर फार महत्वाची असते. ही ओव्हर जो गोलंदाज झेपेल तो निश्चित आपल्या सामन्यावर पकड मजबूत करू शकतो. बंड्यांचं निश्चित ध्येय असणार आहे की आपल्याकडे स्ट्राईक राखणं निश्चित बंड्याचं ध्येय असणार आहे. मी त्याचबरोबर कातुरी गावचे सुपुत्र आणि ज्यांची संत गोरा कुंभार पतसंस्था यांच्या समन्वयक म्हणून निवृत्ती झालेले आमचे मार्गदर्शक बाबाशेठ दिवळकर यांना विनंती करतो की अवघ्यावर यायचं आहे आणि आपला सन्मान करायचा. या आपली समन्वयक म्हणून निवृत्ती झालेली आहे. नवनिर्वाचित समन्वयक आहे प्रमोद उर्फ बाबाशेठ दिवळकर. मी स्वप्नीलला विनंती करतो स्वप्नील मी तुला विनंती करतो की बाबाशेठ निवळकर यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करायचा. या बाबाशेठ या लवकर या सामन्याला सुरुवात होते तोपर्यंत लगेचच सन्मान उरकून घ्यायचा आहे. पण फोटो काढणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू राईट ओव्हर विकेट मारा करतोय ब्लॉक चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या पुढे घ्या जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. निश्चितच आनंद असणार आहे खेरडी संघाकडे कारण जबरदस्त गोलंदाजी आपण बघितली दुसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकात आपण जबरदस्त गोलंदाजी बघतोय. आता मात्र कमाल असणार आहे कारण बंड्या स्ट्राईकला आहे. पुढचे 5 चेंडू बंड्याकडे आहेत. काय नेमकं करतो बंड्या षटकार किंवा चौकार मारतो की विकेट जाते यावर निश्चित नागावे संघाचं गणित ठरू शकतो. या मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जबरदस्त खणखणीचा साथ चौकार तिथे
मालवणार आणि मिकी माऊस त्याचं बक्षीस घेऊन जाणार. जरा मिकी माऊस थोडस बाहेर जायचंय, थांबण्याला सुरुवात होते. आपण आपला आनंद लुटायचा आहे, तुम्हाला पूर्ण मनोरंजन करायचंय मिकी माऊस. जरा धन्यवाद मिकी माऊस. या षटकातला पुढचा चेंडू पांड्याच्या बॅटमधून आपण बघितला तर काय बॅटिंग आहे पांड्याची. या षटकातला पुढचा चेंडू पुंड्याच्या बॅटमध्ये चेंडू आहे, मात्र पांड्या स्ट्राईक देण्यास तयार नाही आहे. कारण पांड्याला माहिती आहे ही जर स्ट्राईकला असेल तरच काही होऊ शकतं, हे पांड्याला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे पांड्या स्ट्राईक द्यायला तयार नाही. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघतो की निश्चितच कधी कधी एखादा घातक फलंदाज असतो तो नॉन स्ट्राईकेटला कधी स्ट्राईक देत नाही. याच्यातला नाही. दुसऱ्या डाव्यासाठी प्रयत्न असताना स्ट्राईक राखणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या डाव्यासाठी प्रयत्न धाव मिनिटात 2 धाव संघाची धावसंख्या पोहोचते 21 ही धावसंख्या. तिसरं षटक प्रगती. अतिशय रोमांचक सामना आपण बघतोय. पांड्या स्ट्राईकला आहे, अतिशय जबरदस्त खतरनाक गोलंदाजी ही पाहतोय. संघाची धावसंख्या 21. या चेंडूवर नेमकं काय तो बघतोय. राईट फोर्थ विकेट मारा करतो. पंचाला क्रॉस केला. अगदी बरोबर. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या आहे बिनबाद 25. नागावे संघ दिपेश क्वालिटी किंग खुश असणार आहे, मात्र खेळती 11 संघाकडे मोठी धावसंख्या आहे हे मात्र विसरायला नको आहे. पांड्याकडे अतिशय जबरदस्त क्वालिटी फलंदाजी आपण पाहतोय, ज्याने मुंबईमध्ये क्रिकेट गाजवले, म्हणजे सीझन बॉल क्रिकेट गाजवलेला असा हा खेळाडू आहे. या षटकातला पुढचा चेंडू राईट फोर्थ विकेट मारा करतोय गोलंदाज संदेश. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क करून हा खेळ म्हणजे खेळणी संघासाठी मॅच आहे. संधी साधून इथे पद्मानं घेतली झणझणीत लगी. कैलासवासी कृष्णा यांची जयची तारी. ओंकार पालकर कृपया असेल कुठे असेल एक ओंकार पालकर इकडे यायचे. ओंकार पालकर कृपया कॉमेंट बॉक्सच्या वेळी यायचं आहे. बॅट्समॅन नेम सांगायचंय. सहा चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे, ती क्वालिटी किंग नागावे संघाला. सहा चेंडू 18 धावांची गरज. हॅलो, पंचांना विनंती आहे, आपल्याला पुढील सामने घ्यायचे आहे, त्याच्यामुळे टाइमपास जास्त करू नये. सर्व खेळाडू आणि संघ मालकांना विनंती आहे, आपल्याला आजच्या दिवसामध्ये 5च्या आतमध्ये सर्व स्पर्धा संपवायची आहे, याचे सर्वांनी भान ठेवून आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती आहे. पलकर आपल्या सेवेशी रुजू होतं. आपण मैदानामध्ये बघतोय चालू असलेला मुकाबला नागावे वर्सेस समर्थ 11 या 2 संघ दरम्यान सामना जवळ पोहोचतोय आणि मैदानामध्ये स्थिती उद्भवते. या ठिकाणी पंच जरा सामना थांबवायचा. मी आपल्याच विनंती करतो की जे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बसले त्यांना प्लीज आपण बाहेर बसायचं आहे, कारण की 6 चेंडू आणि 18 धावांचा खेळ उरलेला आहे. फक्त प्लीज मी
कमिटीच्या वतीने मी आपणास नम्रपूर्वक विनंती करतो की आपण सहकार्य करायचं. धन्यवाद. एकदा प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक दुसरे प्रकारचं आपल्याला सहकार्य करतात. मित्रांनो मैदानामध्ये जातोय आता मात्र गोलंदाजी सध्याला राकेश आपण बघणार आहोत या ठिकाणी शिकार कोणाची करतोय. मित्रांनो असं म्हटलं जातं की सिंहाला एका हरणाची शिकार करण्यासाठी 5 ते 6 वेळा हार पत्करावी लागते. कारण असं म्हटलं जातं की सिंहाला राजा बनवण्याची क्षमता ही त्याच्या हार पत्करण्यात असतो. दरम्यान बघूया आपण एकदा राईट अप द विकेट. राकेश बादळ सज्ज येतोय. सौरभ बादळ याला बघणार आहोत. पंच मंगेश गोडकर यांच्या उजव्या डाव्यासाठी चेंडू लागते. पाहूया राकेश बादळ राईट अप द विकेट. सौरभ याची नोंद करू पुन्हा चेंडू आपला बोलतो चेंडू याची नोंदी त्याच्या सक्षम होता. नामून नाना आयसी गलती मत करणार. जरूर 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचं आमंत्रण थांबवलं जातं. आता मात्र स्थिती जाऊन बसते. 5 चेंडू आणि 16 धावा. काय होणार काय रंगणार या स्पर्धेचा इतिहास. कारण की श्री कुंभार समाज प्रीमियर लीगचा हा मुकाबला चालू आहे. म्हणजे श्री संत शिरोमणी गौरव काका कुंभार समाज प्रीमियर लीग 2022 पर्व या ठिकाणी दुसरे म्हणजे आपण बघायला मिळतंय. 5 चेंडू आणि 16 धावा. सामना कंपल्सरी चेस आहे. याची नोंद दोन्ही फलंदाजांनी घ्यायची. आपण बघतो मैदानामध्ये क्योंकि सभी जो मुकाबला पर करते हैं दिल से स्वागत करता हूँ. देखा जाएगा तो बीच मैदान में सौरभ और राकेश. बीच मैदान में बड़ा खिलाड़ी बड़ा नाम. क्या होगा इस मुकाबले का फाइनल डिसीजन. देखिए फिर एक बार राइट अप और द विकेट. हाईवे एंड की तरफ से यहाँ पे बॉलिंग के लिए तैयार है. राकेश क्या करेगा. राकेश और क्या करेगा सौरभ. देखिए ये नजारा जरूर देखने लायक होता. जरूर एक गेंद यहाँ पे ऑफ साइड पर आउट ड्राइव की. जरूर एक रन पूरी हुई. दूसरे रन की यहाँ पे गुंजाइश जरूर अजिंक्य ने यहाँ पे रफ्ता किया है. मित्रांनो आता बघितलं जात आहे अजिंक्यला माहिती आहे मी षटकार चौकार मारू शकतो. मी स्कोरकडे जातो. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. काय होईल या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये खळबळ जरूर असणार. तोपर्यंत आपण बघतोय पुन्हा एकदा KPL YouTube लाईव्ह प्रत्येकाच्या घराघरापर्यंत ही स्पर्धा पोहोचते. पाहूया पुन्हा एकदा राईट अप द विकेट. उरलेले 4 चेंडू आणि 15 धावांच्या आवश्यकता. जरूर हा चेंडू सुरू आहे. 2 धावांचं आमंत्रण असतं. एकदा पूर्ण होतं. दुसऱ्या धावेचं बॉलिंग. ओहो 2 4 क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता मात्र 3 चेंडू 13 धावा. मित्रांनो मैदानामध्ये पाहायचंय या ठिकाणी संघर्षाची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अजिंक्य थोडा शांत खेळतोय. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळा नाही. तो वेळ जाऊन येतो आणि पुन्हा संघर्ष करतो. ती दशक ती उमेद घेऊन आता मात्र अजिंक्यसाठी हा चेंडू असणार आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. करो की मरो का आपला नॉकआउट स्पर्धेचा या ठिकाणी हा सामना पाहणार होता. पुन्हा एकदा राईट अवर विकेट काय या चेंडूवरती. जरूर हा चेंडू वन बाउल जातो की काय सीमारेच्या बाहेर. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचं बॉलिंग. सामना पूर्णपणे आता 2 चेंडूंवरती उरलाय. 2 फॅशनवरती हा सामना अवलंबून आहे. मित्रांनो 2 चेंडू 12 धावा. केवळ 2 बॉलला 2 षटकार. आता मात्र बघायचं आहे फलंदाज दोन्ही मिरवण्यातले आणि गोलंदाज हा सुद्धा मिरवण्यातला आहे. म्हणजे आता मात्र फलंदाजाला जगळून ठेवण्यासाठी जो चेंडू असणार त्या चेंडूला दाद देण्याची तयारी राकेशकडे असणार. आपण बघतो श्री संत शिरोमणी गौरव काका यांच्या सुरुवात केली होती. आपण बघतो पुन्हा एकदा राईट अबाउट द विकेट. रावलपिंडी एक्सप्रेस ही एक्सप्रेस काय करते संघासाठी. सौरभ बादळ 2 चेंडू 2 षटकार पाहिजेत. पाहूया काय होतं या स्पर्धेमध्ये. काय लिहिला जातो इतिहास. 2 चेंडू हा चेंडू हवेत आहे. स्वतः राकेश चेंडूवर नेतोय. सामन्याचा विजयाचं पारड पूर्णपणे आपल्या खांद्यामध्ये झुकवलंय राकेशने. म्हणजे जो या सामन्याचा या ठिकाणी सामनावीरच्या लढतीमध्ये राकेश समाविष्ट होतोय. आता मात्र बघूया पुन्हा एकदा अजिंक्य घोडेकर आपल्या संघासाठी काय करतो. सामन्याचा विजय सामना जिंकवण्यास मात्र मित्रांनो नशिबाचा खेळ आहे. नशिबाच्या समोर कोणाशी सुद्धा चालत नाही असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा राकेश आपण सज्ज होते. आपण शेवटचा चेंडू आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी हा जरूर चेंडू जाणार. 2 धावांसाठी विजयी संघ होतो त्या ठिकाणी.